आपलं आता हे आयुष्य पूर्ण झालेले आपण का म्हणजे नावारूपाला आलेले, कोणी शेती करत असतील, कोणी नोकरी करत असतील, कोणी व्यवसाय करत असतील, बरोबर आहे. म्हणजे आपण आता आपल्या पायावर उभे आहोत, पण आपल्याला कुणाचं भवितव्य घडवायचं आहे? आपल्या या पालकांचं भवितव्य घडवायचं आहे. आणि मग या पालकांचं भवितव्य घडवायचं असेल तर यांच्याकडे आपल्याला तेवढा पुरेसा वेळ देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आज तुम्ही सगळे या तुमच्या पालकांसाठी म्हणजे पाल्यांसाठी तुम्ही इथं आलेला आहात. आणि मला एक आनंद वाटतो की या शाळेमध्ये जे काही उपक्रम घेतलेले आहेत, जे शिक्षकांनी आमच्या शिक्षकांनी या मुलांना शिकवलेलं आहे, त्याचं शिक्षक सांगत नाही तुम्हाला. म्हणजे तुमचेच मुलं आहेत जे तुम्हाला सांगतात की मला कुठंपर्यंत येतं, काय येतं, हे मला ऐकून खूप आनंद आहे. म्हणजे त्याचं जे आहे त्याचं इम्प्रूव्ह काय झालेलं आहे, त्याचा अभ्यासक्रम सुद्धा आता नवीन अभ्यासक्रम बदलतोय. म्हणजे वेगळ्या इंग्रजी शाळांमध्ये आता आपल्याला म्हणतात की मराठीमध्ये सुद्धा आपल्याला कोणत्या ठिकाणी संविधान असेल, प्रतिज्ञा असेल, प्रार्थना असेल, शेवटी आपण सर्व मराठी भाषिक आहोत, बरोबर का नाही. आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय प्रकारचं जर शिक्षण घ्यायचं असेल आपल्याला, तर इंग्रजीचं शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. आज आपल्याला जर कोणत्याही आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण मराठी पुरतं मर्यादित आहे, पण आपल्याला आपल्या देशाच्या बाहेर पडायचं असेल तर इंग्रजीसारखं शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण इंग्रजी माध्यमामध्ये आपले विद्यार्थी घातलेले आहे आणि त्याचं इम्प्रूव्ह काय झालेलं आहे हे विद्यार्थी आपल्याला सांगतायत. तर तुम्ही हे सगळं समजून घेतायत आणि मला हे खूप छान वाटलं की आपलेच विद्यार्थी पालकांना सांगतायत की मला कुठंपर्यंत सरांनी शिकवलेलं आहे आणि मला कुठंपर्यंत येतंय, त्याची जी पावती आहे ही पावती आपलेच विद्यार्थी तुम्हाला देत आहेत. आणि पुढे शिक्षक आहेत ते शिक्षक आपल्याला गायडन्स करतायत. तर खऱ्या अर्थाने की आपण एक खूप चांगला उपक्रम या ठिकाणी संस्थेचे जे चेअरमन आहेत अमोल सर आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे सर, हे अतिशय चांगला स्तुत्य असा उपक्रम आहे. निश्चितच आमच्या या शिक्षण विभागामार्फत की अशा काही शाळा आहेत की या शाळांना प्रोत्साहन देणं हे आमचं काम आहे. हे एक चांगलं काम, एक शैक्षणिक काम एक चांगलं करतायत तिथं. तर सर मी शिक्षण विभागामार्फत मनापासून तुमचे मी अभिनंदन करतो. अभिजित सर आहे, तुमचे सर्व शिक्षक वृंद आहेत, याचे हे अभिनंदन करतो. आणि योगायोगाने मला बघायला मिळाला, तर योगायोगच झाला. आजचा काही प्लॅन नाही, म्हणजे मी ठरवून आलेलं नाही, मी अचानक आलो. आज हिंदीचा म्हणून प्लॅन केला जातो, पण या ठिकाणी मी आकस्मिक आणि अतिशय चांगला उपक्रम सुरू आहे. त्यामुळे मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. ओके, धन्यवाद.